सोबत जरांगे पाटील आहेत, ते आज बच्चू कडूंच्या भेटीला चालले आहेत. ज्यावेळेस आंदोलन उभं आहे तर आता अटीतटीची वेळ आल्यावर आपण थोडस साथ दिली पाहिजे, कारण आपण शेतकऱ्याचा पोर आहे. त्यामुळे आम्ही कालच रात्रीच ठरवलं की घरी बसून उपयोग नाही. इथं शेतकरी संकटात सरकार जर आणत असेल तर आपण मात्र ताकदीनं उभं राहिलं पाहिजे. त्या दृष्टिकोनातून आम्ही आलो. बैठक ठरलेलं मला नाही. काल आम्ही जे बघितलं ते कुठंतरी आम्हाला लागलं की सरकार जाणून बुजून संकट आणायला लागले. आणि मग यावेळेस शेतकऱ्यांचे पोरं आहेत आपण, प्रश्न शेतकऱ्यांचे. त्यासाठी जर नागपूरला आंदोलन उभं असेल तर आपण घरी झोपायचं का? आपल्यात शेतकऱ्याची वेदना, त्यांच्या दुःखाची वेदना जाण आपल्याला जर आपण ठेवली आणि आपण जिद्दीनं ठामपणानं जर कुठलंही आंदोलन उभा केलं ना, मी जिवंत उदाहरण आहे. 70 वर्षात मराठ्यांना न मिळालेलं मिळालं. मी ठोक बोलत असतो, पोटात ठेवून काही नाही. त्यामुळं मी त्याच्यावरती काहीही सांगणार नाही, त्यांनी जावं की नाही जावं. आंदोलन चालवण्याचा ज्याचा त्याची हातोटी वेगळी वेगळी असते, ज्याचं त्याचं आंदोलन चालवण्याची पद्धत वेगळी असते. चेतन व्यास, साम टीव्ही न्यूज, वर्धा.